समालोचक ज्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषेवरती विशेषतः प्रभुत्व आहे, त्या भाषेमध्ये प्रावीण्य ज्यांनी मात्र विशेषतः मिळवलंय आणि नेहमीच सर्वांना आपल्याकडे आकर्षित करणारा असा समालोचक म्हणून आम्ही ज्यांची ओळख सातत्याने पाहत असतो ते आमचे परम मित्र नितेशजी भोईर सर यांना आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकूया. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जय हनुमान चषक 2024 वाघिवली. हॅलो, हा बोल. काय झाला? आवाज नाही तुझे. हॅलो, हा बोल. आवाज कला अडकते. हॅलो, हे काय त्याने जलद गती गोलंदाज मयूर पाटील बॉलिंग ट्रॅकवर आहे. मयूरनं सुरुवात फार छान केली. पहिला बॉल डॉट, त्यानंतर एक सिंगल धाव, त्यानंतर तिसरा चेंडू डॉट फेकलाय. ड्राईव्ह केलं
चेंडू आणि लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका ताकद नव्हती. टायमिंग थोडंसं चुकलं आपण असं म्हणूया. आणि बॉल टर्न होत असताना क्षेत्ररक्षण तिथे कमालीचं पाहायला मिळालं. अंतिमच्या टप्प्यामध्ये धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. त्या दोन एकूण धावसंख्येला आकार येत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि 3 धावा असं हे पहिलं सत्र सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतं. एका बाजूला वाघिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या विरोधात खेळ करतोय तो टीम डुंगी. याच पंचक्रोशीमधील 2 संघ फिरून मारला. यावेळेला चांगला फटका, समय सूचक टायमिंग स्ट्रोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेगच्या मधून बॉल फरार झालाय. बॅकवर्ड रिजन मध्ये येतोय चौकार. 4 एकूण धावसंख्या पोहोचली 7 या आकड्यावर. डीजे फटका ड्राईव्ह केला हॉल हवेमध्ये आणि झेलीत टिपलाय. पहिला फलंदाज बाद होईल जीवन पाटील, ज्याच्या बॅटमधनं नुकताच आपण एक चौकार पाहिला, त्याला परतावून लावलंय मयूर पाटीलनं. फर्स्ट विकेट डाऊन. पहिल्या विकेटचं पतन आणि पहिल्या खरं तर षटकामध्ये पहिलं यश मिळालं गोलंदाज मयूर पाटीलला. आणि एक फ्रंटलाईन गोलंदाज म्हणून त्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सादर केली. 6 चेंडू फेकले, कुठेही एक्स्ट्रा धाव खर्च न करता फक्त 7 धावा असं हे इकॉनॉमिकल बॉलिंग षटक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं. 0-1, 0-2, 4 विकेट असे 6 चेंडू फेकले. बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज प्रतीक पाटील आपल्याला, प्रतीक नाईक आपल्याला पाहायला मिळतील. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज ज्यानं जागतिक क्रिकेटमध्ये नेहमी इम्प्रेस केलंय. यावेळेला आपण जरूर पाहताय 7000 क्रमांकाची ही जर्सी त्यानं परिधान केली आहे. त्याच्या पाठीमागचं रहस्य आपल्याला जरूर जाणायला आवडेल. 4 अंकी हा आकडा खरतर डुंगी या टीमच्या खरतर या खेळाडूच्या टी शर्टच्या मागे आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक नाईक एक डावखुऱ्या त्याचा खरतर मीडियम पेसर आणि स्पिन प्रकारची गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. उजव्या हाताच्या प्रतिम खेळाडू मंगेश भोईर मैदानामध्ये इनॅट नंबर 3 गेले. त्याच्या समवेत रुपेश पाटील आहेत. जीवन पाटील बाद झालेत. त्यांच्या बॅटमधनं 6 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. वाघिवली आणि एज लागलाय बिहाइंड द विकेट. फ्लाय स्लिप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथंही एक धाव अंकित होणार. बॅट्समन आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करत असताना टीमचे कॅप्टन आहेत, टीमचे लीडर आहेत. रिस्पॉन्सिबिलिटीनं जबाबदारीनं खेळ करावा लागेल. 4 षटके तुमच्याकडे असतील आणि 4 षटकांमध्ये या मैदानाचा जर का लेखाजोखा सांगायचा झाला तर किमान खरं तर 40-42 धावा या धावफलकावर येणं गरजेचं असणार आहे. तर मात्र नक्कीच एक चांगली फाईट होईल. रफ अँड टफ सामना पाहायचा असेल किंवा तुम्हाला तुमच्या गोलंदाजांना चांगलं मार्जिन द्यायचं असेल तर मात्र इथून पुढे चांगलं रणनीतीनं खेळ करावा लागेल. हा फुल टॉस आहे, चुकीची लाईन लेंथ आणि फलंदाज इथे रुपेश पाटील कोणती चूक करणार नाहीये. ऑन साइडला ड्राईव्ह केलं, टाइम केलं बॉलला. 4 धावा मिळतील एसटीचे.
रणसंख्या 4 न पुढे गेली. ऍक्सेलरेशन होत असताना पाहायला मिळते डबल डिजिट मध्ये धावसंख्या झाली ती 13. 1-3-13 ऑन द स्कोर बोर्ड. 13 धावा धावफलकावर. धावफलक सुरू असताना पहिलं षटक धावा आल्या 7. दुसरं षटक 1 चौकार 1 सिंगल 2 सिंगल्स 3 चेंडूंचा खेळ झाला. धावफलकावर 13 धावा म्हणजे एक सन्मानजनक स्कोर कडे ही वाटचाल आपल्याला पाहायला मिळते टीम वाघिवलीची. ड्राईव्ह केलाय याही वेळेला आपण जरूर पाहताय. एक तर अंकी झालीये. दुसऱ्या धावेचा कॉल नाहीये. एक या धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. 2 फलंदाज मैदानामध्ये. एका बाजूला टीमचे कॅप्टन आहेत मंगेश भोईर, त्याच्या समवेत स्ट्रायकिंग बॅटॉ ज्यांना मात्र सलामीला आला होता आणि त्याच्या बॅटमध्ये 1 चौकार आलाय. रुपेश पाटील वैयक्तिक खेळतोय 7 या आकड्यावर. मंगेश खेळतोय 1 वर. मंगेश आहेत स्ट्रायकर एंड वर. डावखुऱ्या त्याचे गोलंदाज. हा बॉल शॉट गुड लेंथ स्पॉट मात्र आपण पाहिला. क्षेत्ररक्षण अफलातून झालं. रोशन मला वाटतं रोहन तिथे होते. कमिटमेंट रोहनचे आपल्याला पाहायला मिळाले. झडप घेतली बॉलला अडवला आपल्या संघाच्या खर तर संघासाठी आहे. 2 धावा मात्र नक्कीच सेव्ह केल्या बचावन आणि अर्थातच या 2 धावा बचाव केल्यानंतर मात्र एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 16 या आकड्यावर. 16 आकडा स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. गडी मात्र बाद झालेत. 1 जीवन पाटील. गोलंदाज प्रतीकचा हा खोलवर टप्प्याचा बॉल बॅक ड्राईव्ह थ्रू द बॉल. बाउन्स बॅक झाला जसं कॅरम या खेळामध्ये आपण स्ट्रायकर बाउन्स बॅक होताना आपण पाहत असतो. अगदी तशाच पद्धतीनं एकदा मिळाली. 2 एंड द सेकंड ओव्हर. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 17. पहिल्या इनिंगचा खेळ आपण खरं तर मागच्या सत्रामध्ये आपण जरूर पाहिलं आणि पहिला सामना जो आपण बघितला. पहिल्या सामन्यामध्ये टीम परी 11 बंबावीपाडा या संघानं पहिला विजय प्रस्थापित केला. या सामन्याला फार छान रंगवलं आमचे परममित्र हर्षदजी मढवी यांना. आज आमच्या समवेत ते पुन्हा एकदा जोडले आहेत. दिवसभरामध्ये हा आवाज तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळेल, अनुभवायला मिळेल आणि शब्दांची ही शब्दसंगती तुम्ही जरूर एन्जॉय कराल अशी आम्ही जरूर अपेक्षा करतोय. एकाच विभागाला बिलॉंग करणारे हे 2 समालोचक आज वाघिवली पनवेल या परिसरामध्ये मात्र नक्कीच एकमेकांसमवेत टाइम एन्जॉय करतायत, स्पर्धा एन्जॉय करतायत. वी ऑल आर एन्जॉयिंग द गेम ऑफ क्रिकेट. खेळ आपण एन्जॉय करतोय. जय हनुमान चषक 2024 ही स्पर्धा आणि 2 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर एकूण धावसंख्या झाली ती 17 ड्राईव्ह केलाय. ताकद नजाकत टायमिंग प्रॉपर आणि कॅप्टनने दाखवलीये ही त्याची ताकद. पहिलाच बॉल पहिला वार आलाय 6 उत्तुंग षटकार. डीजे हे ट्रेंडिंग सॉन्ग आहे. तुम्ही कधीही या गाण्याला ऐका. खर तर नाचायला बागडायला भाग पाडणारे हे संगीत डीजे मास्टर पुण्याच्या सादर करतायत. त्यांचंही मनापासून आभार. अतिशय छान असे ही साऊंड सिस्टीम. त्याचबरोबर गेल्या काही 4 दिवसांमध्ये ज्यांची आम्हाला चांगली साथ मिळतीये. क्रिकेट या खेळासोबत संगीत हे सादरीकरण आपण एन्जॉय करतोय. क्रिकेट या खेळानं आपल्याला नेहमीच आनंद दिलाय. याही वेळेला बॉलला उचललाय. इथे टायमिंग चुकलंय का? झेल सेकंड अटेम्प्ट मध्ये टिपला जाईल आणि हा मला वाटतंय षटकार असणार आहे. क्रिकेट मधली प्रामाणिकता आणि पाहूया प्रेक्षक युट्यूब वाहिनीच्या कॅमेरामॅननं कशा पद्धतीनं हे घेरलंय, हे कॅप्चर केलेत मोमेंट्स. वाव, काय कॅमेरा वर्क आहे. अविनाश आहेत आमचे हेडर कॅमेरामॅन आणि बॉल शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं स्क्रीनवर ठेवलाय. ही कला आहे
एव्हरीथिंग इन अ क्रिकेट इज अन आर्ट. अविनाश ॲज अ हेड कॅमेरामॅन ही जबाबदारी सांभाळत असताना झेल टिपला, परंतु पाय मात्र सीमारेषेला स्पर्श झाला. हा षटकार आलाय. 6-6 सौरभ नाईक या गोलंदाजावर चढवलाय हल्ला. धावसंख्या 29. एज अँड सॉफ्ट डिसमिसल. विकेट डाऊन. डिझल. डीजे हर्ष यांची ही अनोखी पेशकश तुम्ही अनुभवताय, एन्जॉय करताय. हे काही ध्वनिपीत आणि म्युझिक सोबत क्रिकेटला आपण एन्जॉय करतोय. केपी साऊंड सिस्टीम अँड डीजे ऑपरेशन्स, डीजे डॉले अँड मयूर यांची ही कॉन्सेप्ट आपण जरूर एन्जॉय करतोय. खेळासोबत संगीतचा आनंद, खेळासोबत गाण्यांचा मनमुराद आनंद आपण घेतोय. गोलंदाजीमध्ये सौरभ पुन्हा एकदा येतील. नवीन फलंदाज मनीष पाटील. मनीषसाठी हा पहिला बॉल. फुल टॉस. पॉवर जनरेट करता आली नाही. एकदा मिळणार. स्ट्राईक रोटेट होईल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आकार आलाय स्क्रीनवर. 30 हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. गडी बाद झाले 2. आपण पाहताय जय हनुमान चषक 2024. आमचे महेश भाऊ गावंड यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेला लागली आहे आणि हा ताकदीचा फटका. परंतु इथे क्षेत्ररक्षक यावेळी चूक करणार नाहीये. बॅट्समन तग धरून उभे होते रुपेश पाटील. त्यांना बाद करण्यामध्ये आता यश आलंय. ते गोलंदाज सौरभ नाईक यांना, पहिला फलंदाज सौरभ नाईकच्या अकाउंटवर गेलाय आणि तिसरा फलंदाज बाद झालाय टीम वाघिवली या टीमचा. 3rd विकेट डाऊन. टीजे नवीन फलंदाज मिस्टर साहिल. हा कोलवर टप्प्याचा बॉल अनप्लेबल. बॅटर पॅटच्या मधून रिलीज झालाय. दिस इज क्विक, क्लेवर अँड क्लीन बॉलिंग. कमालीचं कमबॅक. 2 षटकार पहिल्या चेंडूवर आल्यानंतर, पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले आणि त्यानंतर मागच्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली. 2 विकेट्स संपादित केल्या असा सौरभ नाईक आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा त्यानं खर्च केल्या एकंदरीत 3 षटकांच्या अखेरीस. 3 बाद 30. आमच्या समवेत गुणलेखक मिलिंद दादा पाटील. मध्ये करत काल आपण रुपेश पाटील पेन आणि रावे ते अक्षय यांना आपण अनुभवलं, ऐकलं. समालोचक म्हणून ज्यांनी काल जबाबदारी सांभाळली आणि आज पुण्याच्या आमच्या समवेत, आम्ही त्यांच्या समवेत आहोत. ही शब्द संगती तुम्हाला पुण्याच्या अनुभवायला मिळेल. शब्दांनी आणि समालोचन या क्षेत्रामध्ये मायक्रोफोनवर, खरं तर या मायक्रोफोनच्या माध्यमातून
क्रिकेटच्या माध्यमातून जोडले गेलेले हे दोन मित्र पुन्हा एकदा तुम्हाला अनुभवायला मिळतील. आम्ही दोघेही टेक्नॉलॉजी असोसिएशन चे नवी मुंबईचं प्रतिनिधित्व करतोय. हर्षद मढवी आज पुन्हा एकदा त्यांचे आपण खरंतर कौतुक करूया. त्यांच्याकडे क्रिकेटचा फार चांगला अनुभव आहे. प्रत्येक एका छोट्या छोट्या खरंतर गोष्टींचं, प्रत्येक घडामोडीचं मात्र चांगलं धावतं वर्णन आपण जरूर अनुभवणार आहात. हा बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक कॉरिडॉर लॉन ते रिज्वल आहेत. रिज्वलला इम्प्रेस केले या गोलंदाजीमध्ये. पहिले 2 चेंडू, एकेरी धावसंख्या, तिसरा बॉल डॉट. समोर साहिल हा बॅट्समन आपण नॉन स्ट्रायकर एंडकडे पाहतोय. हा बॅटचा एज लागलाय आणि पंच इशारा करतायत की इट्स OUT. मला वाटतंय 2 पंच सल्ला मसलत करतील, चर्चा करतील आणि एक ट्रान्सपरंट डिसिजन जरूर देतील. डिसिजन इज ऑन होल्ड. प्रलंबित आहे डिसिजन आणि पंच जीवन गावंड सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. अँड इट्स नॉट आउट, कारण एक आवाज जो प्रतिबिंबित झाला होता, जनरेट झाला होता. खरे पाहता एज लागला, एकदा मिळाली, एकूण धावसंख्या पोहोचली ती 33. हा फुलटॉस बॉल स्ट्राइक केलंय. क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपला जाईल. अ विकेट डाऊन. मिस टायमिंग, मिस कॅल्क्युलेटेड. लॅक ऑफ पॉवर, लॅक ऑफ टायमिंग, लॅक ऑफ स्ट्रेंथ अँड लॅक ऑफ कॉन्फिडन्स असा स्ट्रोक जाईल. टीम वाघिवली या संघानं मजल मारली होती 34 या धावसंख्येवर. आणि इथे खरे पाहता ह्या 34 धावांचं टार्गेट चेस करताना डुंगी हा संघ मात्र कशा पद्धतीने खेळ हाताळेल, मॅच मध्ये आक्रमकतेनं खेळ साकारेल की क्लिनिकल फिनिश खरं तर ते करतील, हे पुन्हा एकदा ऐकण्यासाठी आणि या सामन्याचं धावतं विवरण करण्यासाठी आम्ही आमचे साथी संयोजक आमचे परम मित्र हर्षद मढवी यांना आम्ही पुन्हा एकदा इन्व्हाइट करू. चेंडू असतील 24 आणि धावा काढायच्या त्या 34. प्रेक्षक युट्यूब वाहिनी या स्पर्धेला ब्रॉडकास्ट करते आणि आपण एन्जॉय करा या संपूर्ण स्पर्धेचं. हे खरं तर ऑडिओ आणि व्हिडिओ असे हे मोमेंट्स आम्ही कॅप्चर करतो थ्रू यूट्यूब. स्टे ट्यून विथ अस विथ प्रेक्षक यूट्यूब.
थँक्यू. थँक्यू डीजी. मॅच राहील पुन्हा एकदा सुरुवात दुसऱ्या मॅच मध्ये आपण आहोत. दुसऱ्या मॅच मध्ये आपण दोन संघ एकमेकांसमोर डोंगी आणि वाघिवली असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर श्री निलेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय श्री निलेशजी पाटील. तर टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 34 धावांचं. 33 बनवल्या वाघिवली संघाने. आता 34 धावांचं लक्ष इथे उभं राहिले डुंगी टीम समोर. आणि जी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. अक्षय घरत आणि सुशांत नाईक अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुशांत नाईक स्ट्राईक वरती, अक्षय घरत नॉन स्ट्रायकिंग एंडकडे. सलामीचा बॉलर वाघिवली टीम कडून जय हनुमान क्रिकेट संघ. वाघिवली क अर्थात तिसरा संघ आहे त्यांचा या स्पर्धेमध्ये खेळणारा. आणि या स्पर्धेमध्ये आज आपण पाहतोय नुकतंच या व्यासपीठावरती ॲज अ मान्यवर म्हणून ज्यांची उपस्थिती लाभली सन्माननीय श्री निलेशजी पाटील साहेबांच्या वतीने या स्पर्धेला आर्थिक सहाय्य रुपये 3000 आम्हाला मिळाले. त्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीने आपलं मनस्वी आभार व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद निलेश दादा पाटील. आपण केलेल्या आमच्या या सहकार्याबद्दल आपला आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करीत आहोत. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गलीमध्ये. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. बॉलर तयार. बॉलिंग मार्क वरती वाघिवली टीम कडून.
यावेळेस मात्र पहा पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, गली पॉइंट मध्ये बॉल चाललाय, काय घडलं इथे? बॅट्समन मात्र पूर्णतः तयार नव्हते, धाव घेण्यासाठी विकेटची संभावना होती, परंतु सिंगल मिळाली. आफ्टर ऑल यशस्वीरित्या अक्षय घरत येतोय स्ट्रायकिंग एंड वर. आता खेळाडूकडून अपेक्षा वाढल्यात, 34 धावा करायच्या 24 मध्ये. पहिल्या 2 बॉल मध्ये फक्त 1 आली आहे. प्रवास अजून दूरचा आहे. बॉलर तयार. याही वेळेस कट केल्या बॉल. फिल्डर आहे बॉल जवळ, चांगली फिल्डिंग, 1 धाव रोखू शकत नाही. काळूराम बॉलिंग मार्क वरती. 3 बॉलचा खेळ संपन्न होत असताना धावा झाल्या आतापर्यंत 2. सुरुवात अतिशय शांत संयमी, परंतु मार्ग काढावा लागेल. या सगळ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तुम्हाला सगळ्या गोष्टी सोबत घेऊन चालावं लागेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर बॉल जवळ पोहोचलेत. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली. लॉंग ऑफ वरून जवळजवळ लॉंग ऑफच्या मधला पट्टा क्लिअर केला. बॉलला अडवलं, फेकलं, तोवर मात्र एक सिंगल धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 झाल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत बॉल झाले 4. अक्षय घरत फार मोठी रिस्क घेऊ इच्छित नाहीये, उभं राहून खेळण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची शक्यता होती, परंतु थ्रो करण्यास अनुमती नव्हती खेळाडूंची. त्यामुळेच की काय एक सावध भूमिका क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून घेण्यात आली. आणखीन एक सिंगल स्कोरकार्डवरती जोडली जाते आणि शेवटचा बॉल या ओव्हरमधील अंतिम बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती काळूराम तयार, समोर सुशांत नाईक. ओव्हरपिच बॉल उचलून खेळायचा होता. पहिला विकेट, सॉफ्ट डिसमिसल, बॅट्समन आउट. पहिला धक्का बॅटिंग करत असताना लागतोय डुंगी टीमला. बॅट्समन सुशांत नाईक याच्या रूपाने. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीमची एकूण धावसंख्या आपल्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळते, ती म्हणजे 4-4 वर 1 डुंगी संघ. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4-4 वर 1. 34 धावांचं लक्ष्य आता 18 मध्ये करायच्या 30. 10ची सरासरी इथे आता पाहायला मिळते आपल्याला. यानंतर जिंकलेला संघ खेळेल परी 11 बंबावीपाडा टीम सोबत पुढचा सामना. या स्पर्धेमध्ये एकूण 3 संघ वाघिवली गावाचे खेळतात. परवाच्या दिवशी 1 संघ खेळला, आज एकूण 2 आणि हा 4था आहे. नवीन स्टॉक अपडेट होतोय सध्या तरी. 40+ ची एक टीम घ्यायला पाहिजे होती, म्हणजे अजून 1 संघ वाढला असता. मयूर पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. समोर असणारा गोलंदाजी मार्क रुपेश लेफ्ट आर्मवर उचलून खेळायचा होता. बॉल चालला स्क्वेअर लेग कडे. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीला संमती नाही. 2 काढण्यापूर्वीच मात्र बॅट्समन एकमेकांकडे पाहत राहिले. एक चांगला कॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रुपेश पाटील लेफ्ट आर्म बॉलर आहे. ओव्हर द विकेट बॉलिंग करणं पसंत करतोय. राईट हँडेड बॅटर.
मयूर पाटील मैदानामध्ये दाखल झालाय तिसऱ्या क्रमांकावरती, परंतु रुपेशची जबाबदारी वाढली आहे सगळ्या खेळाडूंना येणाऱ्या बॅट्समनला रोखण्याची. उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही. बॅटिंग थोडीशी ढिसाळ आपल्याला पाहायला मिळते, कारण बॉलिंग मध्ये चांगलं प्रवर्तन त्या ठिकाणी. ते पहा विकेट मिळाली आहे. मयूर पाटीलला परतावं लागले माघारी. ॲट लास्ट असं वाटलं होतं की नॉट आउट आहे, परंतु खेळाडूने स्वतःहून या खेळाला थांबवणं पसंत केलं. स्पोर्ट्समनशिप स्पिरिट असणं फार गरजेचं आहे. विकेट मिळाली. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना डोंगी टीमला. एकामागोमाग एक विकेट्स आता सध्या ढासळू लागलेत डोंगी टीमचे. आत्मपरीक्षणाची गरज आहे. सध्याच्या घडीला थोडं शांत संयमी क्रिकेट खेळावं लागेल, कारण नितेश सर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 34 धावा फार मोठी धावसंख्या या मैदानावर नाहीये. काल 4 ओव्हरमध्ये जवळजवळ 77 धावा टार्गेट उभ्या होत्या. सो या मैदानावरती 77 पैकी अर्ध्या जरी केल्या तरी 34 बनत नाही. त्यामुळे संयमाने खेळणं गरजेचं आहे. बॉलिंग डिपार्टमेंट डोंगी टीमचं भरपूर चांगलं आहे, परंतु बॅटिंग डिपार्टमेंट थोडंसं अडखळत पुढे चाललंय असं वाटू लागलंय. 3 बॉलचा खेळ झालाय संपन्न. धावा झाल्यात 5, विकेट गेल्यात 2. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. इथे पहा पुन्हा एकदा बॉल बॅटचा संपर्क नाही. डॉट, आणखीन एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग रुपेश पाटील आपल्या टीमसाठी करत असताना पाहायला मिळतात. हे पुढचे येणारे 2 बॉल जर कमी धावा खर्च केल्या किंवा धावाच खर्च केल्या नाही तर मजा येईल, कारण फक्त 4 बॉलमध्ये 1च धाव खर्च केली रुपेश पाटील यांनी. उचलून खेळलेत. फिल्डर येईल का बॉल खाली? फिल्डर धावतात परंतु नाही, थांबणं पसंत केलं. 2 धावा तोपर्यंत गतीने पूर्ण केल्या जातात. 2च्या मदतीने टोटल झाली 7. 1 बॉलचा खेळ अजून शिल्लक. क्षेत्ररक्षक दूरवर होते, दूरवरून पल्ला पार करायचा होता. बॉल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. रुपेश पाटील यांच्या षटकातील शेवटचा बॉल, अंतिम अखेरचा बॉल. ड्राईव्ह केला ऑन साइडला. पुन्हा एकदा सिंगल रन पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न होतोय. रनआउटची शक्यता होती, परंतु काय घडलंय? अक्षय घरतला मात्र सातत्याने वारंवार नॉन स्ट्रायकिंग एंडकडे राहावं लागतंय. कदाचित इथून सामना जर टर्न झाला वाघिवलीच्या बाजूने तर मात्र निश्चितपणाने अक्षयचं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती राहणं हेच यासाठी कारणीभूत बनणार आहे. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 26. 12 मध्ये 26 पाहिजे. तर आलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करूया. आमचे सन्माननीय निलेशजी पाटील ज्यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य आम्हाला दिलं 3000 रुपयांचं कॅश डोनेशन, त्यांचा आम्ही विकासजी पाटील यांना विनंती करू आपण दादा आपण आपल्या शुभ हस्ते निलेशजी पाटील यांचा सन्मान करावा. सातत्याने या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्या ज्या दानशूर दानवीरांनी आम्हाला सहाय्य केले त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत. 12 मध्ये 26, 8 झाल्यात. 34 टार्गेट आहे ना, त्यामुळे 26 पाहिजे. निलेशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी मात्र पूर्ण झालाय. खूप खूप आभार आपलं आपण केलेल्या आर्थिक सहाय्याबद्दल.
पहिल्या 12 मध्ये धावा आल्यात फक्त 8. आता पुढच्या 12 मध्ये बनवायच्या 26. त्यावेळेस मात्र पहा समोर खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरकडे बॉल चाललाय, कॅप्टन स्वतः बॉलवरती येत आहेत, तोपर्यंत एक सिंगल धाव इथे मात्र मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचली आहे. पहा तिसरं षटक सुरू आहे, परंतु अजूनही दुहेरी आकडा डुंगी टीमला गाठता आलेला नाहीये धावसंख्येच्या बाबतीत. 13 बॉल मध्ये फक्त 9 धावा आतापर्यंत बनल्यात. उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही, पुढचं काम केलं विकेट किपरने. 10 मध्ये पाहिजे ते म्हणजे 25. सामना मात्र दोलायमान परिस्थितीमध्ये उभा आहे. सामना कधी कुठे झुकेल हे सांगणं फार कठीण आहे, कारण सध्याच्या घडीला गोलंदाजांचं वर्चस्व या मॅचवर राहिल्यासारखं वाटते. बॉल हवेमध्ये आहे, बॉल चाललाय फाईन लेग कडे, फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि इथे मात्र चुकीचा थ्रो चुकीचा होता, काही गरज नव्हती मित्र म्हणेन आत्ताच्या क्षणाला. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे सामना पूर्णतः आपल्या बाजूने बनलाय तिथं या छोट्या छोट्या चुका तुमच्या पराभवाचं कारण बनू शकतं. आणि थोडंसं क्रिकेट, म्हणूनच तिथे सर म्हटलं तर क्रिकेट इज अ गेम ऑफ टेम्परामेंट. संयमाने तुम्हाला खेळणं फार गरजेचं आहे, कारण कधी कधी असं होतं की परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल असते, आपण स्वतःहून ती परिस्थिती प्रतिकूल बनवतो. 9 मध्ये 23 पाहिजे. बॉलर तयार, हवेमध्ये बॉल आहे, कॅच होण्याची संभावना होईल का? यस, टेकन सक्सेसफुली, गॉट द कॅच. आणि इथून मात्र पहा अक्षय घरत याची मिळाली विकेट. धक्का क्रमांक 3. प्रथमेश पाटील होता झेल खाली. जबरदस्त चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि या प्रयत्नांमध्ये अक्षयची महत्वपूर्ण विकेट आत्ताच्या क्षणाला इथे मिळाली आहे. मी तर म्हणेन दोघी टीमच्या अगदी हातामध्ये सामना आहे आणि पहिल्यापासून मी तर म्हणेन होता, परंतु मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करणं विसरले आणि त्यामुळेच की काय आता हळूहळू सामना हातातून निसटू लागलाय असं वाटू लागतंय. पहा पुन्हा एकदा बॅट वरती बॉल येत नाहीयेत, सातत्याने चांगली बॉलिंग करतायत. मी तर म्हणेन इतर 3 संघांपेक्षा वाघिवली टीमची या टीमची बॉलिंग चांगली झाली आहे, कारण सध्या तरी जे खेळाडू अनअपेक्षितरित्या खेळ करतायत ना त्यांची गोलंदाजी मात्र बहरली आहे, ज्यामध्ये कौतुक करेन मी विशेषतः काळूराम यांचं. सुरुवात त्यांनी चांगली करून दिली. रुपेश त्यांनी सुद्धा मधल्या ओव्हरमध्ये चांगला प्रयत्न केला. आणखीन एक विकेट, इथे कॅच ड्रॉप. 2 धावा मिळतील, यस मिळतील, कारण पूर्णतः थ्रो कंप्लीट होणार नाही. या 2 धावांच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वर. 21 करायच्या आहेत. ओव्हरची झाली आहे समाप्ती. या ओव्हरमध्ये 5, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5. तिन्ही गोलंदाजांचं विशेषतः कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. चला 21 पाहिजे. दादा आवाज येत नसेल तर डीजे वाल्यांना थोडा आवाज वाढवा प्लीज. चला टीम मीटिंग नकोय, विनंती आहे फास्ट खेळा थोडंसं, कारण आज अंतिम दिवस, त्यामुळे अंतिम दिवसात अखेरच्या क्षणाला अंधाराचा सामना फायनलच्या मॅचमध्ये करावा लागू नये, त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती आहे. पहा पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा काळूराम यांनी खर्च केल्या, 1 विकेट मिळवला त्यामध्ये. दुसरं षटक रुपेश पाटील त्यांनी 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवला. याही ओव्हरमध्ये जीवन गोलंदाजीसाठी आले, त्यांनी 5 धावा खर्च करत 1 विकेट मिळवला. त्यामुळे हा संपूर्ण प्रवास
या जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली क संघासोबत खूप चांगला झाला असं आता म्हणता येईल. चला प्लीज, जास्त वेळ घेतला जातोय. वाघिवली टीम स्वतः आपण आयोजक आहात, थोडस वेळेकडे लक्ष द्या. चालू करा प्लीज, चालू करा वाघिवली टीम, जास्त वेळ घेतलाय आपण. पाच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, लॉंग विथ द विकेट कीपर अँड बॉलर. 4 खेळाडू, एकूण 6 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. पहिला बॉल फुलटॉस आणि इथे मात्र हिट विकेट. नो बॉलचा इशारा तर आलाय, परंतु कदाचित परतावं लागेल माघारी बॅट्समनला. इथे मात्र नो बॉलचा इशारा आला पंचांकडून. मात्र त्या ठिकाणी ब्रेक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय कदाचित. नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून, तर फ्री हिटची संधी असणार आहे, त्यामुळे बॅटर असेल सेफ. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती, फ्री हिटचा बॉल. गती कमी करून टाकला बॉल होता ऑन साइडला मिड विकेट कडे. बॉलर कडे थ्रो होईल आणि तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने टीमची एकूण धावसंख्या धावफलकावरती आता पाहायला मिळते, ती म्हणजे 16. 3 ने स्कोर मात्र आता पुढे चाललाय या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या बॉलवरती 3 खर्च, 18 राहिल्यात. येणारे बॉल बाकी आहेत 5. पाणी लगेच पाहिजे, चला लवकर घेऊन जावा, जावा जावा, थांबलेत लवकर जावा. चला, जास्त वेळ झाला आज या मॅचला. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. 5 मध्ये 18 पाहिजे. पहिल्या बॉलवरती 3 आल्यात, नो बॉल सहित या धावा. गती कमी करून टाकला बॉल, पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये मारण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण आताच्या परिस्थितीला असंच वाटतंय की सामन्यावरती पकड बनवली आहे, त्यामुळे जेवढ्या अतिरिक्त धावा रोखल्या जातील तेवढं वाघिवली टीमसाठी ते लाभदायक असेल. परंतु डुंगी टीम एखादा मोठा फटका, एखादा षटकार चौकार या मॅच मध्ये डुंगी टीमला पुढे घेऊन जाणार आहे. त्यासाठी आशादायक फलंदाजी एखाद्या बॅट्समनने करावी. उचलून खेळलाय, परंतु फिल्डर आहे बॉल खाली. सक्सेसफुली आणि इझिली
पकडली जाते ही झेल आणि संपुष्टात आलाय बॅट्समन रोहन नाईकचा खेळ. रोहन नाईक इथून मात्र नवीन बॅटर नयन मैदानामध्ये दाखल झालाय. इन ऍक्शन, पुढचा बॉल फुल टॉस, परंतु इथे अगदी पायाजवळून खेळलेला बॉल. पंच सांगतात लेग बाईज आहे आणि एक सिंगल धाव मिळाली. फक्त सिंगलच्या मदतीने टोटल झाली 18. अजूनही धावा करायच्या 16 मॅच जिंकण्यासाठी. बॉल बाकी आहेत 2. सामना जवळजवळ बदललाय, रूप बदलले या मॅचचं. व्हाईट बॉलचा इशारा. 2 मध्ये 15 पाहिजे. सामना अजूनही बनू शकतो. एखादा नो बॉल भेटला त्यावरती आक्रमण झालं तर होऊ शकते. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मागे येतोय बॉल फाईन लेग कडे. फिल्डर नाहीये, बॉल चाललाय सीमा पार. हा येतोय चौकार आणि चौकाराने मात्र या संपूर्ण धावसंख्येला पुढे तर नेण्यात आलं, परंतु विजयापर्यंत पोहोचण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 11 धावांची गरज. बॉलर तयार. इथे आणखीन एक चौकार मिळेल. चौकाराने मात्र सामना इथे फिनिश तर झाला, परंतु डुंगी टीम विजयापर्यंत पोहोचण्यास असमर्थ राहिली. हार्ड लक. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा डुंगी टीमला आणि अभिनंदन टीम. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली क, तुमचं मनापासून अभिनंदन, कारण सामना तुम्ही जिंकला पाहिला. चला दोन टीमचे कॅप्टन कृपया टॉस साठी या. चला वाघिवली टीम कॅप्टन प्लीज यावा आपण. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच आपण निश्चितपणे देऊ. वाघिवली टीमला मॅन ऑफ द मॅच आहे, त्यामुळे नंतरही आपल्याला ते देता येईल. चला आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. ओव्हर 4च ओव्हर. यानंतर आपण कदाचित 3 ओव्हर करू शकतो. तिसरा राऊंड. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने वस्तू स्वरूपी, पैसे स्वरूपी जी मदत केली आहे, त्या सर्वांचा आम्ही, त्या सर्व देणगीदारांचा आम्ही विशेषतः आभार व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय, चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केली आहे. कैलासवासी प्रकाश हरिश्चंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ विकास प्रकाश पाटील यांनी आम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली. आणि त्याचबरोबर काही आर्थिक सहाय्य सुद्धा या स्पर्धेला मिळालंय. त्या सर्व आर्थिक
सहाय्य करणाऱ्या दानशूर दात्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करीत आहोत। GST टायगर ग्रुप, बायाशेट जे म्हात्रे, कोमल ज्वेलर्स यांच्याकडून सिरीज साडी सायकल आम्हाला या ठिकाणी दिली गेली। विलास शेठ गरत उद्योजक आहेत, त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। प्रवीण ठाकूर जे गव्हाण कोपर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। तसेच या सामन्याचे सामनावीर मॅन ऑफ द मॅच ज्यांनी मात्र अतिशय चांगली बॉलिंग आपल्या टीमसाठी केली आणि त्याचबरोबर बॅटिंग देखील चांगली झाली, रुपेश पाटील ठरले सामनावीर मॅन ऑफ द मॅच। रुपेश पाटील यावा आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी। मी विनंती करेन आमचे निलेशजी पाटील यांना आपण आपल्या शुभ हस्ते रुपेश पाटील यांना सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। त्यानंतर काही आर्थिक सहाय्य आले होते। अरुण शेठ पाटील, ध्रुव गुप्ता, शिवेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ते प्रोप्रायटर आहेत। हेमंतजी भगत, रोशनजी केनी, राजा केनी, विजयजी पाटील, सुभाष भगत, परेश मुंडकर, रघुनाथ भगत, सुनील भगत, गणेश कोळी, मीननाथ पाटील, लक्ष्मण पाटील, सुरेश मुंडकर, योगेश मुंडकर, रमेश पाटील, शरद पाटील, राजू पाटील, नरेश मुंडकर, मिलिंद कोळी, प्रीतम भगत, हिरा कोळी, कृष्णा भोईर, गुरुनाथ भगत, जयदास मुंडकर, विजय मुंडकर, दिनेश पाटील, शशिकांत पाटील, हिरा धनाजी पाटील, सुरेश कोळी, मच्छिंद्र भगत, रवींद्र भगत, आतिश मुंडकर, चंद्रकांत गावंड, विश्वनाथ भगत, पद्माकर पाटील, नरेश भगत, पांडुरंग पाटील, संतोष भगत, जोमा गावंड, बाबुराव पाटील, अंकुश पाटील, प्रकाश भगत, धर्मेंद्र शिंदे, तसेच कैलासवासी विजयजी पाटील यांच्या स्मरणार्थ देखील आम्हाला कॅश प्राइज आलेला आहे। तसेच देणगी कॅश आर्थिक सहाय्य पुंडलिक भगत, संदीप पाटील, शिवदास कोळी, संदीप केणी, प्रमोद वाघमारे, सूरदास पाटील, योगेश पाटील, जयेंद्र भगत, धनराज खोत, बामणडोंगरी, गणेश मुंडकर, मनोज पाटील आणि निलेश पाटील यांनी मात्र आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य दिले। त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करीत आहोत। खूप खूप धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल। आजचा अंतिम दिवस पाणीण्या मैदानामध्ये अंपायरला पाणी घेऊन जा प्लीज। 4 ओव्हरचा हा देखील सामना असेल, या गोष्टीची आपण नोंद घ्यावी। आणि जशी या सामन्याला सुरुवात होईल तसं या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण परिवर्तन करणार आहोत। आपल्या स्क्रीनवरती डीजे डॉली आपला पाहायला मिळतात, झोपला बिचारा, कारण थकायला होतं अक्षरशः। सकाळी 4:30 वाजता उठून किंवा रात्रभर जागून या संपूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन करणं, या सगळ्या गोष्टी असतात। त्यामुळेच की काय या मिळालेल्या उसंत टायमामध्ये अगदी आपल्याला आलेली निद्रा ही मात्र रोखता येत नाही, कितीही तुम्ही प्रयत्न करा, दुपारी तुम्हाला झोप येणारच येणार। चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही करतो परिवर्तन। आमचे साथी समालोचक मित्र नितेशजी भोईर सर येतील आमच्या कॉम्बॉक्स मध्ये, आम्हाला जॉईन करतील पहिल्या इनिंग मध्ये। तोपर्यंत आपण पाहत राहा, ऐकत राहा जय हनुमान चषक 2024 वाघिवली विथ प्रेक्षक युट्यूब लाईव्ह। बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती, निखिल मुंडकर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जीवन पाटील आणि आदित्य भोईर। पहिला बॉल इथे कॅच ड्रॉप, बाल बाल बसावलाय सलामीवीर फलंदाज जीवन।
यावेळेस मात्र पहा पहिलाच बॉल तर जागा बनवून खेळले, फिल्डर बॉल मागे धावतात, बॉल चाललाय सीमारेषा पार, हा येतोय चौकार, 4 रन. बॉलर तयार. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल ड्राईव्ह केले बॉलला, मिड विकेट कडे फिल्डर उपस्थित आहे मयूर, कोणतीही चूक नाही. रन मिळाली 1-1च्या मदतीने, टीमची टोटल झाली 5. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे पहिला. यानंतर होणारी मॅच फ्रेशर मॅच असणार आहे, त्यामुळे येणारी टीम लवकरात लवकर. इथे पहा क्लीन बोल्ड, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. स्टंप वरती जाऊन बॉल आदळतोय, फर्निचर डिस्ट्रॉय. बॅट्समन नंबर फर्स्ट बॅक टू द डगआउट, एंड. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वरती 1 विकेट मिळालाय. पहिल्या ओव्हर मधील बॉल झालेत आतापर्यंत 4-5 धावा खर्च करत 1 विकेट सध्या त्याने मिळवला. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल मुंडकर आपल्याला पाहायला मिळतोय. परी 11 बंबावीपाडा टीम. पॅडवरती आदळला बॉल, अपील लाऊड आहे, परंतु उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, आणि त्यामुळेच की काय लेग बाईसचा इशारा. नॉट आउट सेज बा अंपायर. सेफ आहे बॅटर. धावा झाल्या 6. 5 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2024 अंतिम दिवस. अंतिम दिवसामध्ये एक सामना जिंकलाय वाघिवलीच्या क संघाने. बंबावी पाडा परी 11 टीमच्या विरुद्ध खेळत असताना आता हा दुसरा सामना त्यांचा आहे. लोवर फुल टॉस, परंतु इथे कनेक्ट करता आला नाही. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा आली. टीमची टोटल 7 वर जाऊन पोहोचली. 7 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल फुल टॉस आणि उडवला, फ्लॅट बॅटेड बॉल, सीमा पार, षटकार, 6 रन. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल या षटकाराच्या मदतीने 13 वर 1. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली. बॉलर इथून मात्र थोडासा शेवटच्या बॉलवरती वायबल झालेला पाहायला मिळाला. करण येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने हे दुसरे षटक मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु समोर असणाऱ्या स्ट्रायकिंग एंड कडे मंगेश इथे चांगला फटका आहे.
बॉल येतोय सीमापार, षटकार. थँक्यू. दोन्ही संघांना इथे सूचना आहे किंवा आपण या ठिकाणी नोटीस म्हणूया की सामना 3 षटकांचा असेल. कॅप्टन कन्फर्म केलेला आहे, तर माहिती 3 सांगतायत. पहा, दोन्ही कॅप्टन त्याच्यासाठी 3च सांगितले. दोन्ही कॅप्टन सूचित करतो आपल्यास. आमच्यापर्यंत अपडेट आली नव्हती, त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगण्यास थोडासा विलंब करतोय. आणखी एक हाफ ट्रॅकर बॉलला हाफ पॉलीवर घेऊन बॉलला फेकून दिलाय थेट सीमा पार. दुसरा बॅक टू बॅक षटकार. दोन षटकारांच्या मदतीने धावा 25. पहा, सामना 3च ओव्हरचा असणार आहे. या गोष्टीची दोन्ही टीमचे कॅप्टन्स आणि खेळाडू नोंद घ्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये ठेवू नका, कारण अपडेट आमच्यापर्यंत थोडासा लेट आला, त्यामुळे आम्ही तुम्हाला ज्या सूचना करतोय. तिसरा जाईल बॉल सीमा पार. सलगचा हा तिसरा षटकार. 6 रन. तीन षटकार आलेत बॅट्समन मंगेश भोईरच्या बॅटमधून. आता वाघिवलीच्या समर्थकांचा आवाज वाढलाय, कारण त्यांनाही माहित आहे की आताच्या क्षणाला मंगेशची बॅट चालणं हे त्यांच्या टीमसाठी किती लाभदायक ठरणार आहे. सलग 3 बॉल 3 षटकार. चौथा जाईल जाईल आणि नक्की जाईल सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. चार बॉल मध्ये 4 षटकार. आज मात्र मैदानावरती एक या संपूर्ण स्पर्धेचा वेगळा विक्रम होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय मंगेश भोईर. 37 धावा आतापर्यंत झाल्या टीमची टोटल 37. 5 मध्ये 24 वरती खेळतोय एकटा मंगेश. ओ चांगला बॉल इथे पहा. सुपर. या बॉलर यावेळेस मात्र बॉलरचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने बॉल रिलीज झाला हा देखील जवळ चौकारच मात्र डिक्लेअर होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं त्या ठिकाणी अलर्ट असणं, क्षेत्ररक्षकाचं पूर्णतः अटेन्शन त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं. त्यामुळे धावा वाचवल्या 3 आपल्या टीमसाठी. धावा झाल्यात 38. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. 4 षटकार लगावले मंगेशने. शेवटचा बॉल खेळण्याची संधी जीवन पाटीलला दिली आहे. उचलून खेळायचा होता. बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. फिल्डर आहे. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनचा कॉल दिला होता परंतु थांबविलाय. 39 वरती 2 ओव्हरचा खेळ समाप्त. शेवटचा षटक कोणता गोलंदाज हाताळेल हे मात्र पाहणं उत्सुकतेचं राहील. 39 वरती 1. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली क.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि या विमानतळाला मात्र नामकरणासाठी सुरू असलेली चढाओढ, परंतु समस्त आगरी कोळी कराडी बांधवांची एकच मागणी, विमानतळाला फक्त आणि फक्त दिबा पाटलांचंच नाव. ऑन साईडला खेळलेत, एक सिंगल आली आहे. मंगेशला स्ट्राईक वरती आणणं जीवनचं कर्तव्य पार पाडलं गेलंय आणि इथून मात्र 40 धावा स्कोर कार्ड वरती लागत असताना पाहायला मिळतील. 13 बॉल मध्ये 40 बनल्यात, अजून 5 बॉल शिल्लक आहेत, ज्यामध्ये काय घडेल हे मात्र सांगणं थोडंसं कठीण आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॅटवरती बॉल नीट येत नाहीये. स्क्वेअरलेगकडे बॉल चाललाय, हातातून सुटला, नजर हटी, दुर्घटना घटी. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. 2च्या मदतीने टीमची एकूण टोटल जाऊन पोहोचली ती 42 वरती. यानंतर होणारा सामना तो म्हणजे 1 रन शॉट, त्यामुळे 1च धाव मिळणार. 41 धावा. येस, हे असतं खऱ्या अर्थाने अनुभवी पंचांचं लक्षण. आणि इथे मात्र पाहू शकताय आणखीन एक धमाका. मंगेश भोई सेट ऑन अ फायर. नेक्स्ट मॅच कोहली, आता कोहली कोपरचा हा संघ, संदीप याचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात बंगारवाडा उरण. दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉस साठी आपण यावं. कोहली संदीप आणि त्याचबरोबर बंगारपाडा उरण असा हा सामना असेल. याच्या नंतर आपण स्क्रीनवरती पाहू शकता आजच्या दिवसातील हा लॉट. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक. बॉल मागे चाललाय, थर्डमॅनकडे रनआउटची शक्यता. येस, मिळू शकते, ही विकेट मिळाली आहे. जीवनला परतावं लागते माघारी. विकेट सॅक्रिफायझेशन म्हणू शकत नाही, कारण बॉल हातातून निसटला होता आणि अशा परिस्थितीमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला, परंतु जीवनला देखील माहित आहे की ही धाव आपली व्यर्थ गेलेली नाहीये, कारण आपण टीमसाठी योगदान दिलंय. एक षटकार, एक चौकार, त्याच्याही बॅटमधून 12 वरती बाद होतोय. जीवन सलामीला येऊन फलंदाज क्रमांक हा दुसरा बाद. सागर पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. चला, कोहली टीमचे कॅप्टन संदीप आपण यावं आणि भंगारपाडा टीमचे कॅप्टन आपण देखील यावं. टॅप करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र पाहू शकताय रन आउट. इथे मात्र बॅट्समन होतो बाद. चला, नवीन बॅट्समन फक्त उभे राहा इथे समोर येऊन. थँक्यू. चला, कोहली जमचे संदीप पाटील यांना विनंती आहे की आपण यावं आणि यावेळेस फटका चांगला. गॅप मध्ये बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. षटकार क्रमांक 6 मंगेश भोईर याच्या बॅट मधून अप्रतिम फटक्यांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि जवळजवळ मित्र म्हणेन 37 धावांची नॉट आउट इनिंग इथे मात्र अजरामर होईल आजच्या या मॅच मध्ये. टोटल झाल्या त्या म्हणजे 53-54 धावांचं टार्गेट. 18ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये. आता परी 11 बंबावी पाडा टीमला 18 बनवायच्यात एका ओव्हरला आणि प्रवास करायचा आहे 54 धावांचा. 54 टार्गेट या मॅच मध्ये. तोपर्यंत आपण श्री गणेश ग्रुप कोहली या
संपूर्ण ग्रुपच्या सदस्यांना आम्ही विनंती करीत आहोत की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये जय हनुमान चषक 2024. सगळे जे सदस्य श्री गणेश ग्रुपचे कोहलीचे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. कोहली टीमचे कॅप्टन आलेले आहेत तर विनंती आहे भंगारपाडा टीम कॅप्टन कृपया आपण यावं. आपण देखील टॉससाठी आपल्याला देखील शेवटचा कॉल इथून मात्र दिला जातोय. श्री ग्रुप कोहली आपण यावं. कोहली आणि त्याचे सदस्य जे पण इथे उपस्थित आहेत त्यांना देखील विनंती आहे की आपण यावं. आपला सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. पहा परी 11 बंबावीपाडा टीमला विजयासाठी 54 धावांची गरज आहे. त्यामुळे या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने केलं जाईल हे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये बदल करण्यासाठी. नितेशजी भोईर सर येतील आमच्या कॉम्बॉक्समध्ये. तोपर्यंत आपण सेकंड इनिंगला मात्र पाहत राहा ऐकत राहा. टॉस आपण करणार आहोत बंगारपाडा आणि कोहली या टीमच्या दरम्यान. थँक्यू. चला टीम बंगारपाडा उरण कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी जरूर आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच या. श्री ग्रुप टीम कोहली हा संघ मात्र नक्कीच त्यांचा संपूर्ण स्क्वॉड घेऊन या व्यासपीठावर मात्र त्यांचा विशेष सन्मान इथे मात्र होणार आहे. टीम वाघिवली जय हनुमान वाघिवली आणि टीम श्री ग्रुप कोहली हे खरं तर एकमेकांचे चांगले ऋणानुबंध आहेत आणि तेच ऋणानुबंध जपण्यासाठी आयोजन कमिटीच्या वतीनं या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय महेशजी गावंड भाऊ यांच्या वतीनं मात्र आपण श्री ग्रुप कोहली या संपूर्णच खरं तर त्यांच्या मित्र परिवाराला आपण इन्व्हाइट केलं या व्यासपीठावर. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्याच विरोधात भंगारपाडा 11 अर्थातच उरण विभागातील एक अजून नामवंत टीम 2 हात करतील. टीमचे कॅप्टन आपण जर का उपस्थित असाल तर टॉससाठी लगेच क्विक या, कारण पहिल्या इनिंगचा खेळ झालाय आणि इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा होता आणि त्यामुळेच काहीशा सूचना आम्ही करतोय. चला टॉस आम्ही या व्यासपीठावर करणार आहोत. टीम भंगारपाडा आणि टीम श्री ग्रुप कोहली. चला मॅच सुरू करायचे. शैलेश चव्हाण सर आणि जीवन गामण सर असे 2 पंच या मॅचला कव्हर करत असताना सोमनाथजी भोईर आणि मदन जी करावकर यांना आम्ही विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं. जय हनुमान चषक 2024 हा दैदिप्यमान सोहळा स्पर्धा आपण एन्जॉय करताय. डे 4 मध्ये फायनल अंतिमचा दिवस आणि मॅचला सुरुवात होतीये. पहिल्या सत्रामध्ये आपण हर्षदजी मडवी आमचे परम मित्र ज्यांना आपण ऐकलं अनुभवलं, मराठीचे आमचे साथी समालोचक. 4 दिवसांचा हा सोहळा, 4 दिवसामध्ये या मॅचला चांगला आकार आलाय आणि शेवटच्या दिवसामध्ये या स्पर्धेला आपण घेऊन आलोय. आज 8चा लॉट, 2 सेमी, 1 फायनल, फटका फुलटॉस आणि पहिल्या फुलटॉस बॉलवर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्या बॅटमधनं मागच्या मॅचमध्ये अप्रतिम खेळ आपण पाहिला.
यावेळेला ओपनिंग पिरियड मध्ये थोडासा फेरबदल, पिंच हिटर म्हणून भाग्यवान या फलंदाजाला प्रमोशन मिळाले. पहिला 4, त्यानंतर एक सिंगल धाव, 5 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर एक स्पिन आणि स्विंग प्रकारची गोलंदाजी कालुराम आपल्याला पाहायला मिळतील. हलवार पद्धतीची अचूक टप्प्याची, परंतु इथे फुल टॉस. मयूर टीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, आणि मयूरच्या डिक्शनरी मध्ये चुकीला माफी नाहीये. पहिला बॉल फुल टॉस अँड गॉट द ट्रीटमेंट. येस डीजे. सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल. याही वेळेला आपण जरूर पाहतोय मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज फटका, ताकद पॉवर जनरेट करता आली नाहीये. सुरुवात थोडी मी म्हणेन कठीण झाली आहे ती बॉलिंग युनिटसाठी. टीम वाघिवली क हा संघ खेळ करतोय. पहिल्या मॅच मध्ये जिंकला. पहिल्या मॅचचा विजेता, खरं तर विजयाचा उत्साह दोन्ही टीमकडे आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या उभारली तब्बल 53 आणि 54 धावांचं भलं मोठं टार्गेट इथं सेट झालंय. 54 धावा असताना मात्र धावफलकावर आतापर्यंतचा प्रवास, हाऊ इज दॅट इज द अपील. 11 धावा धावफलकावर. पंच डिक्लेअर करतायत एज अँड अ विकेट डाऊन. जबरदस्त दबावाखाली ही खरं तर मी म्हणेन फलंदाजी आपण पाहिली, परंतु अंतिमच्या टप्प्यामध्ये आउट स्विंग बॉल बॅटचा एज लागला आणि विकेट किपरनं स्ट्रॉंग अपील केली. संपूर्ण टीमनं स्ट्रॉंग अपील केली. पहिला फलंदाज बाद झाला. 12 या आकड्यावर डीजे. And the new batter in at number 3. नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल मुंडकर. राहुल मुंडकरनं मागच्या मॅच मध्ये चांगली फलंदाजी केली होती. कॅप्टन आहेत. कॅप्टनकडे अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आपण पाहत आलोय. या मॅच मध्ये त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय, एक चौकार आपण पाहिला. तो भाग्यवान या फलंदाजानं लगावला 5 धावांचं. त्याचं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. जय हनुमान क्रिकेट संघ वाघिवली आयोजित जय हनुमान चषक 2024 हा दैदिप्यमान सोहळा आपण एन्जॉय करतोय. डिसेंबर 12, 13, 14, 15 असा 4 दिवसांचा हा सोहळा शेवटच्या टप्प्यामध्ये, अर्थातच आज वार रविवार, फायनल डे ऑफ दिस टुर्नामेंट. अँड दिस बॉल स्टँड अँड डिलिव्हर, स्लॉग हिट केलाय आणि जागेवरच पिक केला. स्वेट साऊंड ऑफ द बॅट जनरेट होताना पाहायला मिळाला. टीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, बॅटर मयूर आपल्याला पाहायला मिळाले. परी 11 बंबावीपाडा पनवेल, आणि आज आपण पाहतोय त्याचा जबरदस्त खेळ. रणसंख्या पोहोचली बिनबाद 1 बाद 20 या आकड्यावर. स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. प्रेक्षक यूट्यूब वाहिनी, या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण टेक्निकल टीम या स्पर्धेला लाईव्ह ब्रॉडकास्ट करत असताना खेळाडूंना चांगलं एक्सपोजर सुद्धा मिळतंय. स्विचचा प्रयत्न, ज्यांना आता टोकियो पोहोच गे लंडन असा हा अनऑर्थोडॉक्स फटका आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवात फार छान झाली आहे. जशी शांततेची सुरुवात निर्मळ हास्याने होते, एका आभालागत वटवृक्षाची वृद्धी एका सतेज बीजापासून होते, तसंच इथे ह्या भल्या मोठ्या खरं तर टार्गेटला सेट करत असताना, चेस करत असताना धावसंख्या मात्र झाली आहे सुरुवात, आणि धावसंख्येचा पाठलाग सुरू झालाय. एज आणि इथे बॅकवर्ड रिजन मध्ये
क्षेत्ररक्षकासाठी भरपूर चॅलेंजिंग. इट्स लॉंग चेस टू द फिल्डर. पाहूया ऍक्शन रिप्ले काय दाखवतोय आणि ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टर हर्षच्या माध्यमातून. थँक्यू. रणसंख्या झाली आहे ती 25-25. चला थोडं लक्ष आपण केंद्रित करूया. व्यासपीठावरील आवाज थोडा कमी करा. आम्ही जरूर आमच्या ऑर्गनाइज कमिटी ऑल इंडियन्सना आम्ही विनंती करू. हा बॉल हवेमध्ये आणि इन बिटवीन देर इज अ बिग विकेट इन द मॅच आणि यू टर्न आणणारी गोलंदाजी. गोलंदाज रुपेश पाटील जबरदस्त. मी म्हणेन हे कमालीचं कमबॅक केलंय. 6 आणि 4 धावांचे 2 मोठे फटके आले परंतु स्वतःचा आत्मविश्वास गमावू दिला नाही. तितक्याच खरं तर संघर्षानं पुन्हा एकदा पुनरागमन केलं रुपेशनं. अखेरीस मात्र विकेट मिळवली आहे आणि सुटकेचा निश्वास टाकलाय. बॅट्समन बाद झाले राहुल मुंडकर. सात चेंडू आणि इक्वेशन आता थोडस कठीण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. 7 चेंडू आणि 29 धावा काढाव्या लागतील. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 4 आकाश पाटील. सर्वांचं लक्ष या 2 फलंदाजांकडे असणार आहे. टीम बंबावीपाडा परी 11 बंबावीपाडा या टीमला आता मात्र उर्वरित इक्वेशन मध्ये किती चेंडू आणि किती धावा ते पुन्हा एकदा आपण नव्यानं समीकरण मांडूया. 2 धावा तर जरूर आल्या. 6 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 27 धावा असं इक्वेशन पाहायला मिळतंय. सहा चेंडू 27 धावा. उजव्या हाताचा अतिशय स्फोटक फलंदाज टीमचा कॅप्टन जोपर्यंत मैदानामध्ये आहे हे शक्य आहे. त्याच्या बॅटमधनं मागच्या मॅच मध्ये चांगली धावसंख्या आली. तो मागच्या मॅचचा हिरोही ठरलाय. उजव्या हाताने कलात्मक फलंदाजी करणारा हा टीमचा कॅप्टन मयूर जोवर मॅच मध्ये आहे. प्रबल महत्वाकांक्षा आणि जबरदस्त इच्छाशक्ती विल पॉवर त्याच्याकडे आम्ही पाहिली आहे. सुरुवात सकारात्मकतेने केली. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आपण पाहिल्या. एक षटकार त्यानं लगावला परंतु आता 6ला 27 असं इक्वेशन आहे. पहिल्या बॉलवर आक्रमण. बॉल हवेमध्ये मिस्टमिंग स्ट्रोक आणि फ्लाय स्लिप रिझन मध्ये क्षेत्ररक्षक लेग स्लिपला आहेत. झेल तर डिपला जाईल आणि मोठा फलंदाज बाद झाला. आता 5 चेंडू आणि 27 धावा. डीजे नियोजन योग्य आणि श्रेष्ठ असेल तर खरं तर हेही टार्गेट तुम्हाला चेस करता येईल. 5 चेंडू आणि 27 धावा. गुंतागुंत असलेल्या समीकरणाचा योग्य ताळेबंद करायचा असेल तर षटकार ठोकावे लागतील. हा बॉल क्षेत्ररक्षक तिकडे आहे ग्रिप करतील. वेल जज ॲट डीप कावू कॉर्नर रिजन. रणसंख्या 1 ने पुढे जाईल. 4 चेंडू आणि 26 धावा. थोडीशी मॅच फसली आहे टीम बंबाईपाडा या टीमसाठी. प्लॅनिंग स्ट्रॅटेजी एक्झिक्युशन रणनीती प्रिपरेशन या सर्व गोष्टी योग्य रीती जुळल्या की मॅच मध्ये सक्सेस मिळणार. अटॅक केलाय. षटकार आलाय. अजूनही मॅच मध्ये इम्पॅक्ट फेकत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश पाटील 3ला आता धावा हव्यात 20. कालोराम यांनी जर का झेल टिपला तर सोमनाथ कोहली यांच्या वतीनं कॅश प्राइज 1000 रुपये मिळतील.
सोमनाथ भोईर बंधू. भोईर म्हणजे पालखीचे भोई, पालखी वाहणारे. जसे आपण आगरी म्हणजे ज्यांचे आगार आहेत, मिठागरावर काम करणारे किंवा मिठागरांचे मालक. ओ अडवलाय बॉल, अन्यथा मात्र एक्स्ट्रा धावसंख्येला मात्र सामोरं जावं लागलं असतं. 1+1 या धावा मिळतील 2. आणि आयुवा कॅचसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक खेळाडूला मिळणार. शेवटचा दिवस आहे आणि भैरवीचा दिवस, अंतिमचा फायनल डे, काल्याचा दिवस आहे. रसिक प्रेक्षकांसाठी सुद्धा ही संधी असणार आहे. आयुवा कॅचसाठी सीमारेषा बाहेर टिपले जाणारे झेल, त्यांच्यासाठी कॅश प्राइज 100 रुपये शेकडा. फार चांगली रणनीती आपण वाघिवली टीमची पाहिली. आक्रमण केलं, अर्थातच पहिल्या इनिंग मध्ये तब्बल धावसंख्या उभारली ती 54 आणि मोठं टार्गेट सेट झालं या इनिंग मध्ये. आणि पाठलाग करत असताना थोडीशी दमछाक झाली आणि बॅकफूटवर गेलाय. आत्मविश्वास थोडासा गमावला तिथेच. मात्र मॅच सुद्धा अगदीच ऑलमोस्ट गमवावी लागतीये. विजयावर शिक्कामोर्तब करतील सहज. 6-27 असं इक्वेशन असताना बॉलिंग ट्रॅकवर जीवन पाटील या गोलंदाजानं मी म्हणेन या संपूर्ण मॅचवर पकड मजबूत केली. एक षटकार जरूर आला परंतु तितकासा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. कठीण परिस्थिती आणि त्या कठीण परिस्थितीला संघर्षानं सामना फेस करत असताना संघ बंबावी पाडा मात्र मॅच पासून दूर चालला आणि विजय संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे तो वाघिवली. अभिनंदन वाघिवली संघाचं.